आणि वसई विरार शहर महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली असली तरी जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये अजूनही रस्सीखेच सुरू आहे। भाजपचे नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक यांच्या कार्यालयात 2 तास झालेल्या बैठकीत जागा वाटपाचा तिढा हा सुटू शकलेला नाही, पण येत्या 1-2 दिवसात जागा वाटप निश्चित होईल असा विश्वास आमदार नाईक यांनी व्यक्त केला। नालासोपाऱ्याचे भाजप आमदार राजन नाईक यांनी एबीपी माझाशी बोलताना काय माहिती दिली। आम्ही केलेली कामं, राज्य सरकार म्हणून राज्य सरकार करत असलेली कामं, केंद्र सरकार करत असलेली कामं आम्ही लोकांपर्यंत पोहोचवली आणि आम्हाला 100% विश्वास आहे, आम्हाला 51% पेक्षा जास्त मतं ह्या नालासोपारा, वसई आणि बोईसर विधानसभेत प्रत्येक बूथवरती मिळतील। 115 पैकी किती जागा निवडून येऊ शकतात? 100 पेक्षा जास्त, 100 पेक्षा जास्त जागा आमच्या निश्चितपणे निवडून येतील। मग महापौर कुणाचं असेल, काय ठरलंय काय? महापौर निश्चितपणे ज्याची जास्त सीट येतील त्याचाच महापौर असणार आहे। आणि वसई विरार महापालिकेसाठी शिंदेच्या शिवसेनेची 115 पैकी 40 ते 45 जागांची मागणी आहे, पण या महापालिकेच्या हद्दीत भाजपचे आमदार आणि खासदार अधिक आहेत, त्यामुळे भाजपकडून शिंदेच्या शिवसेनेला कमी जागा देण्यात येत आहेत। पण वसई विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडी आणि मविया या नव्या आघाडीला टक्कर द्यायची आहे, त्यामुळे वसईत महायुती म्हणून एकत्र लढणं आवश्यक असल्याचं शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र फाटक यांनी म्हटलं। आम्ही 40 ते 45 सीट मागितले आहेत आणि ज्या सीट आमच्या आहेत पक्षाच्या आणि आमच्या पक्षाचे जिथे ताकद आहे तिथेच आम्ही सीट मागितलेलं आणि प्रभाग असल्यामुळे 4 ठिकाणी प्रत्येक ठिकाणी अंडरस्टँडिंग घेऊन चालू लागणार आहे, त्याप्रमाणे आम्ही सीट मागितल्या। पण पाठी पुढे करून सन्माननीय शिंदे साहेबांना पण ही माहिती दिलेली आहे, आमचे तिथले संपर्क मंत्री प्रताप सरनाईक आहेत त्यांना पण आम्ही ही माहिती दिलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण करायचं फायनल झालेलं आहे। मला वाटतं कुठल्या ना कुठल्या तरी अंडरस्टँडिंगमध्ये ते 100% होऊन जाईल। आणि ठाणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेची शिवसेना महायुतीतून एकत्र लढणार असल्याचं दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी सांगितलं असलं